हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन खूप मोठी मित्रांनो भरती आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये DHS आरोग्य विभागाची जी अपकमिंग खूप चांगली वॅकन्सी आहे याच्यासाठी पण आपण स्पेशल बॅच स्टार्ट केलेली आहे. या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो स्क्रीनवरती ऑफिशियल नंबर दिसतो यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. सोबतच तुम्हाला आरोग्य विभागासाठी स्टडी मटेरियल पाहिजे असेल तरी पण या ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, ही ऑफिशियल साईट तुम्ही बघत असताल UPSC. तर मित्रांनो, UPSCची ड्रग इन्स्पेक्टरची वॅकन्सी खूप मोठी भरती आलेली आहे. आणि मित्रांनो, ही सर्व फार्मसीसाठी, सर्व फार्मसी झालेल्या स्टुडंटसाठी सुवर्ण संधी असणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो, आपण पहिल्यांदा याच्यासाठीचे ॲप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहेत आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय असेल हे बघणार आहेत. तर तुम्ही फुल ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितलात तर त्याच्यामध्ये लास्ट डेट आणि एंड डेट दिलेलं नाही आहे. सो आपण ऑफिशियल साईटवरून स्टार्ट डेट आणि एंड डेट इथे बघणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता 150 नंबरला आपलं ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले सर्व बी फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत. आणि जे स्टार्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे आजच 27 जून 2026. आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन ती सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे, ते म्हणजे 17 जुलै 2026. तर मित्रांनो, 17 जुलैच्या आधी तुम्हाला जर या वॅकन्सीसाठी फॉर्म भरायचा आहे तर या वॅकन्सीसाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲप्लिकेशन करावं लागेल. आता मित्रांनो, आपण इन डिटेलमध्ये नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. मित्रांनो, नोटिफिकेशन डाउनलोड झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC. तर मित्रांनो, इथे खूप साऱ्या अदर पण पोस्ट आहेत, पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती फक्त जे फार्मसिस्टसाठी पोस्ट असतात ते डिस्कस करतो. तर मित्रांनो, इथे जर आपण 52 नंबरला स्क्रोल करत गेलो तर तिथे आपलं ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण इन डिटेलमध्ये बघणार आहेत की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असतील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. तर आपली जी पोस्ट आहे मित्रांनो ती 52 नंबरला आहे. जिथे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट आपण ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF देणार आहे. तिथे पण तुम्ही बघताना कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. डायरेक्टली 52 नंबरला जी पोस्ट दिलेली आहे तिथे यायचं आहे. आणि तिथे आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इन डिटेलमध्ये समजणार आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा असेल, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी कशी असेल आणि तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज असणार आहेत हे पण तिथे दिलेलं आहे. इथे आपण 52 नंबरला या PDF आलेलो आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता, वरती जर आपण इथे बघितलं तर 186 वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ड्रग इन्स्पेक्टर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. म्हणजे मित्रांनो, आपली जे रेग्युलेटरी अथॉरिटी आहे इंडियाची CDSO मध्ये मित्रांनो ह्या वॅकन्सीज असणारे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. आपल्या महाराष्ट्रामधल्या ड्रग इन्स्पेक्टरचे इंटरव्ह्यू लवकरच आहेत. तर त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं इंटरव्ह्यूमध्ये झालेलं नसेल अशा स्टुडंटसाठी मित्रांनो UPSCमध्ये ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर महाराष्ट्रामध्ये नाही झालं, आपण सेंट्रलमध्ये करून दाखवणार. या जिद्दीने तुम्ही स्टडी करा. आणि मित्रांनो, इथे वॅकन्सी डिवायडेशन जर बघितलं तर मित्रांनो, जनरलसाठी 55 पोस्ट आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, EWS साठी 41 पोस्ट आहेत. OBC साठी 39 पोस्ट आहेत. SC साठी 35, ST साठी 16 पोस्ट आहेत. आणि मित्रांनो, PWD मध्ये 8 पोस्ट आहेत. तर अशा जर टोटल पोस्ट आपण बघितल्या तर मित्रांनो 186 पोस्ट UPSC ड्रग इन्स्पेक्टरमध्ये आहे. आणि मित्रांनो, ही भरती पण खूप मोठी असणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर याच्यासाठी ॲप्लिकेशन करा. तर त्याचबरोबर आता मित्रांनो, आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल ते बघणार आहेत. तर मित्रांनो, इथे जर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघितलं तर इथे सगळ्यात सिम्पल आहे, तुमचं बॅचलर इन फार्मसी झालेलं असेल म्हणजे तुमचं B फार्म झालेलं असेल, तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत. तुम्ही फ्रेशर स्टुडंट असताल तरी पण तुम्ही इलिजिबल असणार आहेत. तर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये दुसरं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यानंतर जो एज क्रायटेरिया आहे हे जर आपण बघितलं तर
30 वर्ष हे जनरल कॅन्डिडेटसाठी एज असेल आणि त्याचबरोबर EWS कॅन्डिडेट तुम्ही असताल तरी पण 30 वर्ष एज असेल आणि OBCसाठी मित्रांनो एज असणार आहे 33 म्हणजे 3 वर्षाचं रिलॅक्सेशन तुमच्या कॅटेगरीनुसार भेटेल. SC साठी मित्रांनो 35 असेल, ST साठी पण 35 असेल आणि मित्रांनो PWBD मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटणार आहे. तर मित्रांनो हे नोटिफिकेशन क्लिअर आहे की 186 पोस्ट आहेत, त्याच्यानंतर पोस्टचं डिवायडेशन आहे, सर्व B.Pharm स्टुडंट इलिजिबल आहेत आणि जे लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन असणार आहे ते म्हणजे 17 जुलै 2026च्या आधी तुम्हाला जर या वॅकन्सीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन काही पण डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा. ही जे PDF आहे ही PDF आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होईल. आणि मित्रांनो आपली आरोग्य विभागाची बॅच जॉईन करायची असेल किंवा नोट्स पाहिजे असेल तर डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. थँक्यू ऑल.